पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला भारतीय ऑपरेशन सिंदूरद्वारे कठोर प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय सैन्य दलाच्या शौर्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज ठाण्यात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे स्वतः यात सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, आमदार द्वारकानाथ भोईर, राम रेपाळे, हेमंत पवार, मनोज शिंदे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते, शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सामील झाले होते. ठाणे शहरातील कोटनाका परिसरातील शहीद स्तंभाला आणि महापराक्रमी योद्धे स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केले. त्यानंतर वंदे मातरम, भारत माता की जय, जय जवान जय किसान अशा घोषणा देत व तिन्ही सैन्य दलांचा जय जयकार करत ही रॅली काढण्यात आली होती. ही रॅली म्हणजे भारतीय सैनिकांप्रती कृतज्ञतेचे आणि एकतेचे प्रतीक आहे. शत्रूला सडेतोड उत्तर देणाऱ्या आपल्या सैन्याचं आम्ही मनापासून अभिनंदन केलं आणि त्यांचे आभार देखील व्यक्त केले, असे ठाण्याचे खासदार आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख श्री नरेश म्हस्के यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. आपल्या भारतीय लष्कराने जे शौर्य दाखवलं आणि पाकिस्तानला आतंकवाद्यांना मोठा जवाब दिला. इसका जवाब पत्थर से, खून का बदला खून से. आणि आता प्रधानमंत्री म्हणाले गोली चलेगा तो गोला चलेगा. आणि म्हणून आता फक्त चर्चा पीओकेवर आता फक्त चर्चा पीओकेवर आणि दहशतवादावर. आणि म्हणून पाकिस्तानने दहशतवादी हल्ला केला, एक आतंकवाद्याने हल्ला केला तर त्याला युद्ध समजलं नाही आणि भारतीय लष्कर त्यांना मुळतोड जबाब देतील. आणि म्हणून 2 दिवसामध्ये पाकिस्तानची काय अवस्था झाली हे संपूर्ण देशाने पाहिलंय. आणि म्हणून पाकिस्तानने आपल्याकडे भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करू नये. अशा प्रकारचं शौर्य आपल्या भारतीय लष्कराने, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांनी दाखवलं. आणि त्यांच्या पाठीशी देशाचे आदरणीय खंबीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी उभे राहिले. आणि म्हणून मी लष्कराचं, तिन्ही सेना दलाचं, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं अभिनंदन करतो. आणि तिरंगा रॅली देशभक्ती, राष्ट्रभक्ती याला प्रतिसाद देणारी आहे आणि सैनिकांना स्फूर्ती देणारी आहे. सैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे देश उभा आहे. आणि म्हणून ही तिरंगा रॅली लष्कराच्या पाठीशी खंबीरपणे त्यांना समर्थन देण्यासाठी, त्यांचं शौर्य आणि त्यांना ऊर्जा देण्यासाठी या ठिकाणी आज आपण तिरंगा रॅली काढलेली आहे. सर्व देशभक्तांनी यामध्ये सामील व्हावं आणि आपली देशभक्ती, राष्ट्रभक्ती आपल्या भारतीय लष्कराच्या पाठीशी उभी करावी. आणि म्हणूनच पहलगाममध्ये झालेला भ्याड हल्ला, त्याचं उत्तर, चोख उत्तर ऑपरेशन सिंदूरने आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि भारतीय लष्कराने दिलेलं आहे. आणि ऑपरेशन सिंदूर या ठिकाणी यशस्वी झालंय. यासाठी ऑपरेशन सिंदूरचं मी स्वागत करतो आणि खऱ्या अर्थाने लष्कराचं देखील पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो. आणि म्हणून यापुढे पाकिस्तान आपल्याकडे, आपल्या विरोधामध्ये, आपल्या निष्पाप नागरिकांच्यावर दहशतवाद्यांच्याकडून हल्ला करण्याचा कधी प्रयत्न करणार नाही, करू नये अशा प्रकारची चेतावणी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीने दिलेला आहे. आणि म्हणून यामधून
आलेली आहे आणि म्हणून पाकिस्तानने अवकाशीमध्ये राहून भारताची पंगा घेण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा याचं झलक आहे, हे ट्रेलर दाखवलंय. पिक्चर बघायची इच्छा असेल तर ती भारताचे लष्कर आणि देशाचे प्रधानमंत्री दाखवायला सक्षम आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करतो. भारतीय सैन्याचे तिन्ही दल, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांचं अभिनंदन करतो. सर्व देशभक्तांचं अभिनंदन करतो. आणि आज रॅलीमध्ये सहभागी झालेले सर्व राष्ट्रभक्त, देशभक्त यांचंही स्वागत करतो. तिरंगा रॅली, बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की. अरे भाई, सहभागी व्हावे. जय जवान, जय जवान. आपल्या पहलगाममध्ये आपल्या बहिणींचं कुंकू पुसलं, त्याचा ऑपरेशन सिंदूरने बदला घेतला. खून का बदला खून से, ईद का जवाब पत्थर से. आणि आता तर प्रधानमंत्री म्हणाले गोली चलेगी तो तोप गोला चलेगा. आणि म्हणून मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं पण अभिनंदन करतो आणि लष्कराच्या तिन्ही सेना यांचंही अभिनंदन करतो. आणि म्हणून त्यांच्या पाठीशी पूर्ण देश आहे, म्हणून ही तिरंगा रॅली काढलेली आहे.